क्षमा मागतो. मी बरोबर 1 वाजता येणार होतो, पण नागपूरला आमचं हेलिकॉप्टर बिघडलं. मला संभाजीनगरला जावं लागलं, संभाजीनगरला इकडे यावं लागलं. त्यामुळं काही चूक नसताना मी आपल्याकडे इतका उशीर आलो, त्याबद्दल मी वाशिमच्या जनतेची क्षमा मागतो, तुमची सर्वांची माफी मागतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला माफ करावं अशी विनंती करतो. बंधू भगिनींनो, आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करताय. तो काँग्रेस पार्टीच्या हातात करावा. तिकडे काँग्रेस आहे का विजय भाऊ? नाही आहे, पुढे गेली जोर आहे. तो काँग्रेस पार्टीच्या हातात करावा. काल बघा हिंगोलीमध्ये आपल्या प्रज्ञाताई सातव आमदार आहेत, काँग्रेस पार्टी सोडली. विजय वडेट्टीवारच्या गावात गेलो, काँग्रेस पार्टी सोडली. कोल्हापुरीमध्ये नाना पटोलेच्या साखरीत गेलो, काँग्रेस पार्टी लोकांनी सोडली. बुलढाण्यात जाऊ, तिकडे काँग्रेस पार्टी लोकांनी सोडली. काँग्रेस पार्टीला लोक सोडतात. काँग्रेससोबत कोणीच राहणार तयार नाही. काल हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. आज बघा प्रज्ञाताई सातव सारख्या स्वर्गीय राजीव सातवगिरी त्या ठिकाणी आपलं आयुष्य काँग्रेस करता दिलं. कोणतंही त्यांनी बरोबर त्या कोणताही आमदारकी मागितली नाही. त्यांनी सांगितलं काँग्रेस पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने आता राम राहिला आहे. काँग्रेस पार्टीमध्ये कोणी कोणाला विचारायला तयार नाही. एक कार्यकर्ता मला साकोलीमध्ये भेटला, तो म्हणाला आम्ही याच्याकरता काँग्रेस सोडतो आहे की विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही. नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही. दोघे म्हणून हर्षवर्धन सरकारचं तोंड पाहत नाही. आणि तिघे म्हणून राहुल गांधीचं कोणी तोड पाहत. राहुल गांधीचं कोणी तोड पाहत. काँग्रेस पार्टी खरंच खराब झाली. हे जे आहेत महाविकास आघाडीमध्ये, याच्यामध्ये काही राम नाहीये. त्यांना मत देणं म्हणजे मत मला झालं नाही. कमळाला मत देणं म्हणजे विकासाचं मत आहे. कमळाला मत देणं म्हणजे 124 योजनाचं मत देणं आहे. कमळाला मत देणं म्हणजे तुमच्या घराच्या पट्ट्याचं मत आहे. कमळाला मत देणं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचं मत आहे. कमळाला मत देणं म्हणजे 124 योजनेचं मत आहे. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी ही वाशिम त्या नगरपालिकेसमोर उभी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.